जगन्नाथ नेरकर आमचे मित्र मार्गदर्शक यांनी आज सहारा वृद्धाश्रमातील निराधार आजी आजोबांच्या ग्रंथालयासाठी आज 200 विविध प्रकारची धार्मिक पुस्तकं त्यांना वाचनासाठी उपलब्ध करून दिलेली आहेत। यापूर्वीही त्यांनी 2000 पुस्तकं आजी आजोबांसाठी आपल्या ग्रंथालयात दिली होती आणि कालच त्यांचा फोन आला की अजून 200 पुस्तकं घेऊन जा, जेणेकरून आजी आजोबांना एक त्यांना धार्मिक पुस्तकं वाचण्याची खूप गोडी आहे, आवड आहे। त्यानिमित्ताने आज आपण ही पुस्तकं स्वीकार करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत। पुस्तकांच्या बाबतीत एक सांगता येईल म्हणजे पुस्तक ही अशी गोष्ट असते की ती देताना विशेषतः म्हणजे एखाद्याला भेट देताना किंवा पुस्तक वाचायला देताना पण अंगावर काटा येतो, असा एक सार्वत्रिक मतप्रवाह आहे। कारण की दिलेलं पुस्तक एक तर परत येत नाही आणि आलं तरी त्याची अवस्था फार विचित्र असते आणि त्यामुळं त्या मैत्रीमध्ये, त्या नात्यामध्ये पुस्तकामुळे पण अनेकदा अंतर पडल्याची अनेक घटना पण घडतात। आणि नेरकर साहेबांना तर खूप त्याचं गेले 50 वर्षाचा अनुभव आहे की पुस्तकांवर जीवापाड प्रेम करणारं या शहरातलं व्यक्तिमत्व म्हणून त्यांना ओळखलं जातं। त्यांचं संपूर्ण आयुष्य त्यांनी त्यासाठी पुस्तक, साहित्य आणि त्याची जपवणूक यांनी यासाठी समर्पण केलेलं आहे। आणि अभ्यासिकाही ते चालवतात। अभ्यासिकेमध्येही MPC UPC मधनं घडलेले काही विद्यार्थी आज देशात, महाराष्ट्रात विविध क्षेत्रात नावाजलेल्या चांगल्या पदांवर काम करत आहेत। नेरकर साहेबांच्या या ग्रंथालयाच्या माध्यमातून आज ती जी काही सेवा करतायत आणि त्या सेवेचं प्रतीक म्हणून एक फुलचं पाकळी म्हणून ते आज आपल्याला त्यांच्याकडं जी जास्तीची पुस्तकं आहेत त्यातली म्हणजे समजा एका विषयावरची 3 पुस्तकं असतील तर एक पुस्तक आपल्याला देऊन ते अशा प्रकारचं ही सेवा कार्य करतात। हे खूपच अभिमानास्पद आणि सर्वांना आवडणारी गोष्ट आहे। मी नेरकर साहेबांचे या निमित्ताने खूप खूप आभार मानतो आणि मी आमचे मार्गदर्शक ॲडव्होकेट अप्पा रानोडे यांना या कार्यक्रमाचा समारोप करण्याची विनंती करतो। आदरणीय नेरकर सर यांचं आम्हाला कायम मार्गदर्शन असतं। आमच्या सहारा वृद्धाश्रमाच्या लोकांना त्यांनी अत्यंत निस्पृहतेने आजपर्यंत 200 ग्रंथ असतील, विविध क्षेत्रातली पुस्तकं असतील की ज्यांना वाचनाची आवड आहे, ज्यांना जो काही छंद असेल त्या विभागातलं वाचन करता यावं याचा प्रयत्न त्यांनी करून 2000 पुस्तकं आम्हाला जी दिली त्याबद्दल आम्ही सहारा वृद्धाश्रम, आमचं संपूर्ण सहारा कुटुंब हे त्यांचं कायम ऋणी आहे आणि त्या ऋणातनं मुक्त न होण्यासारखं ते ऋण आहे। आणि आज परत त्यांनी हा जो महिना आहे हा परशुराम महिना आहे आणि हा परशुराम महिन्याचा एक योग म्हणून त्यांनी आज आम्हाला पुन्हा एकदा 200 पुस्तकं भेट दिलेली आहे। त्याबद्दल संपूर्ण सहारा कुटुंबाच्या वतीनं मी त्यांचे खूप खूप आभार मानतो। आणखीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा पिंपरी चिंचवड न्यूज। सोबतच आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करायला विसरू नका, तसेच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।